एक वक्तव्य तुम्ही केलं होतं. 30% जमीन ही तिथल्या आमदार आहे. हे हे मजाकमध्ये नाही, होतं, नाही. गमतीत नाही. होतं, की तसं बघायला वास्तव होतं, गेलं काय तसं होतं म्हणजे? तसं बघायला गेलं तर बघा मुख्यमंत्री होते, हां. उपमुख्यमंत्री होते. मी बसलो होतो. आम्ही दहिसरवरनं मीरा भाईंदरला मेट्रोने जात होतो आणि हां. असे आजूबाजूच्या परिसराची चर्चा चालू असताना अ, ते त्यांची कंपनी आहे आमच्या सहकारी आमदारांची 7-Eleven कंपनी. त्या हं. कंपनीमुळे पाणी पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे किंवा जी योजना आहे ती गेल्या 1 ते दीड वर्षापासून बंद पडलेली आहे आणि त्याचबरोबर मेट्रो ही 1 वर्ष आधी खरं तर चालू व्हायला हवी. पण त्यांच्याच कंपनीची जागा त्या मेट्रोच्या स्टेशनच्या आड येत असल्याकारणानं त्यांनी ते काम बंद ठेवलं होतं आपला राजकीय ताकद वापरून आणि तेव्हाच मी असं म्हणालो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून की साहेब ह्या व्यक्तीची एवढी जमीन आहे की जवळजवळ मीरा भाईंदरचं एकूण भूभाग जर आपण ते कॅल्क्युलेशन केलं तर 30% पेक्षा जास्त जमीन त्यांचीच आहे. त्यामुळे विविध विकास कामं करत असताना ह्या अडचणी यांच्या जमिनींमुळे येत असतात आणि त्यामुळे वादविवाद हा वाढला पण शेवटी ठीक आहे. पण तो किती वादविवाद वाढावा? की परिवहन मंत्र्यांना ड्रायव्हर म्हणून हे नाही, मी इथपर्यंत त्यांना ही तेही ही काय भाषा आहे? सांगितलं. मला ड्रायव्हर म्हणाले, नंतर ठाणे का बेवकूफ म्हणाले. म्हणजे ते त्यांच्या हां. भाषेमध्ये त्यांनी ते वाक्य वापरलं, पण शेवटी ठीक आहे. मी ही संख्या वाढल्याचा परिणाम? सुसंस्कृत अ, अ, राज्याचा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून पहिल्यांदा मी महापालिकेवर निवडून गेलेला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे आमची पणा आम्ही कधी सोडत नसतो. परंतु मी त्यांना सांगितलं, की बाबा मला तर ते कधी ड्रायव्हर ठेवणार नाही, कारण ड्रायव्हरचा माझा अनुभव आहे. मी गेली 8 वर्ष ड्रायव्हर म्हणून रिक्षा चालवली आहे. परंतु जर मलाच त्यांनी ड्रायव्हर घेतलं तर सब अंदर की बातें और बाहर की बातें अ, पता चलेगी. म्हणून कदाचित ते मला ड्रायव्हर म्हणून ठेवणार नाहीत. परंतु मी त्यांच्या ह्या गोष्टीचं स्वागत करतो, की ड्रायव्हर म्हणून सुद्धा त्यांनी माझी तुलना केली. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, की ह्या गोष्टी करत असताना अशा काही गोष्टींकडे मी जर बघत राहिलो तर मी काम करू शकणार नाही. मी त्या फेऱ्यामध्ये अडकून राहील. मला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मी फक्त त्या एका शहरामध्ये त्या काय वक्तव्यामुळे राहील अडकून आणि पडणार. राज्याकडे जर मी लक्ष देणार नाही ते योग्य होणार नाही.